मुंबईच्या वास्तुकला महाविद्यालयाकडून अंबडच्या बारवाचे संरक्षण. महाराष्ट्र बारव मोहिमेचा बारव संवर्धन मोहिमेचा उपक्रम. अंबड तालुक्यातील बारवाचे दस्तऐवज तयार करण्यासाठी चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटी CTES वास्तुकला महाविद्यालय मुंबई येथून 64 विद्यार्थ्यांचा समूह अंबड येथे दिनांक 20 तारखेपासून दाखल झाला असून आजपर्यंत त्यांचं काम चालू आहे. बारवा अभ्यासक रामभाऊ लांडे यांच्या माध्यमातून कावंदी पुष्करणी तसेच पानमळ्यातील बारवांना भेटी देऊन बारवाचे मोजमाप तसेच आतील संरक्षणाच्या नोंदी ते घेत आहेत. भविष्यात बारवाचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी या दस्तऐवजाचा उपयोग होणार आहे. मुंबई येथे CTES वास्तुकला महाविद्यालयाचे प्राध्यापक उमेश मल्ल्या, प्राध्यापक जयराज, प्राध्यापक रोहन जाधव, प्राध्यापक तन्वी जोशी, प्राध्यापक अरुण चोपडा, प्राध्यापक मेघना सावंत, प्राध्यापक सेमतिका मोर्या यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुकला विद्यार्थी बारवाच्या वेगवेगळ्या भागाची मोजणी करून छायाचित्र स्केचेस संकलन करीत आहेत. अंबडबरोबर जालना शहरातील पलंग, बारव, देवी दहेगाव येथील बारवाचे संरक्षण देखील विद्यार्थ्यांकडून सुरू आहे. हे काम 20 तारखेपासून आजपर्यंत चालूच आहे व जोपर्यंत पूर्ण सर्वेक्षण होणार तोपर्यंत हे काम चालू असणार आहे. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे काही विद्यार्थी. तुमचं नाव? रश्मी सोनवणे. कॉलेजचं नाव? CTS कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई. चेंबूर मुंबई. किती विद्यार्थी आलात? आम्ही तरी टोटल 60 आहे, पण इथे आम्ही होते 10-15 जण होतो. बरं. आणि काय केलं 3 दिवसापासून? आम्ही पूर्ण पुष्करणी बारवचं डॉक्युमेंटेशन केलं, म्हणजे डायमेन्शन्स वगैरे घेतले. म्हणजे जर इन फ्युचरमध्ये जाऊन ही डिमॉलिश झाली किंवा पडली आणि हिला जपायचं असेल तर मग याचे ॲक्च्युअल ड्रॉइंग्स पाहिजे, नाही तर कसे लोक बांधतात. त्यामुळे आम्ही याचे ड्रॉइंग्स बनवतो आणि जर पडलीच पुढे जाऊन किंवा काही झालं नुकसान तर मग ते ड्रॉइंग्स रेफर करून तुम्ही जसे कन्झर्वेशनसाठी याचा उपयोग होईल. हेरिटेज कन्झर्वेशनसाठी आणि फ्युचर जनरेशन्सला म्हणजे पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईल याच्यासाठी आम्ही डॉक्युमेंट केली स्टेप बाय. अच्छा. किती विद्यार्थी होते सगळे? सांगितलं ना 15 होते. आणि कोण होतं सर सोबत? कोण होतं सरचं नाव? उमेश सर आणि तन्वी मॅडम आणि सेमतिका मॅडम, चोपडा सर. ओके, थँक्यू. अंबड येथील पुष्करणी बारवेच्या डॉक्युमेंटेशनसाठी मुंबई येथील चेंबूरच्या कॉलेजचे विद्यार्थी, आर्किटेक्चर कॉलेजचे विद्यार्थी 3 दिवसापासून त्यांनी अंबड शहरातील कावंदी, पुष्करणी आदी बारवांना भेटी देऊन या बारवांची मोजमापे, छायाचित्र आणि स्केचेस केलेले आहेत.